श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज राष्ट्रीय पंचायत राज दिन. यानिमित्त बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातल्या झंझारपूर इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यात प्रधानमंत्री मोदींनी देशभरातल्या पंचायती राज संस्था आणि ग्रामसभांना केलेलं संबोधन आणि हवामान कृती विशेष पंचायत पुरस्काराच्या प्रथम मानकरी ठरलेल्या महाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यातल्या 10व्या ऐस ग्रामपंचायतीनं राबवलेल्या उपक्रमाविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, देशभरात आज म्हणजे 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय पंचायती राज दिन साजरा झाला. पंचायतींना ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून घटनात्मक दर्जा देणाऱ्या 73व्या घटनादुरुस्ती कायदा 1992ला यंदा 32 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं बिहारमधल्या मधुबनी इथं आयोजित राष्ट्रीय पंचायत राज दिन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सहभाग नोंदवत त्यांच्या हस्ते देशातल्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतींचा गौरव करण्यात आला. यावेळी विशेष कामगिरी केलेल्या पंचायतींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष श्रेणीतल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्काराचंही वितरण करण्यात आलं. यावेळी आपल्या भाषणात प्रधानमंत्री मोदी यांनी देशाचा विकास साध्य करण्यासाठी अगोदर देशातली गावं मजबूत होणं आवश्यक असल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, पूज्य बापू का दृढ़ विश्वास था कि जब तक भारत के गांव मजबूत नहीं होंगे तब तक भारत का तेज विकास नहीं हो पाएगा. देश में पंचायती राज की परिकल्पना के पीछे यही भावना है. बीते दशक में पंचायतों को सशक्त करने के लिए एक के बाद एक कदम उठाए गए. टेक्नोलॉजी के माध्यम से भी पंचायतों को मजबूत किया गया. बीते दशक में 2 लाख से ज्यादा ग्राम पंचायतों को इंटरनेट से जोड़ा गया है. 5.5 लाख से ज्यादा कॉमन सर्विस सेंटर्स गांवों में बने. पंचायतों के डिजिटल होने से एक और फायदा हुआ है. जीवन मृत्यु प्रमाण पत्र, भूमि धारण प्रमाण पत्र, ऐसे कई दस्तावेज आसानी से प्राप्त कर सकते हैं. आजादी के अनेक दशकों बाद जहां देश को संसद की नई इमारत मिली, वहीं देश में 30,000 नए पंचायत भवन भी बनाए गए. पंचायतों को पर्याप्त फंड मिले, ये भी सरकार की प्राथमिकता रही है. बीते 10 साल में 2 लाख करोड़ रुपए से ज्यादा का फंड पंचायतों को मिला है. ये सारा पैसा गांव के विकास में लगा है. साथियों, ग्राम पंचायतों की एक और बड़ी समस्या भूमि विवाद से जुड़ी रही है. कौन सी जमीन आबादी की है, कौन सी खेती की है, पंचायत की जमीन कौन सी है, सरकारी जमीन कौन सी है, और इन सारे विषयों पर अक्सर विवाद रहता था. इसके समाधान के लिए जमीनों का डिजिटलीकरण किया जा रहा है. जमीनों के रिकॉर्ड का डिजिटलीकरण से अनावश्यक विवादों को सुलझाने में मदद मिली है. श्रोतेहो, पंचायतींनी सामाजिक सहभाग बळकट केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. अधिकाधिक सहभागानं लोकशाहीचा विकास आणि बळकटीकरण होतं, असंही ते म्हणाले. साथियों, हमने देखा है कि पंचायतों ने कैसे सामाजिक भागीदारी को सशक्त किया. बिहार देश का पहला राज्य था जहां महिलाओं को इनमें 50% आरक्षण की सुविधा दी गई. और इसलिए मैं नीतीश जी का अभिनंदन करता हूं. आज बहुत बड़ी संख्या में
गरीब, दलित, महादलित, पिछड़े, अति पिछड़े समाज की बहन बेटियां बिहार में जनप्रतिनिधि बनकर सेवाएं दे रही है और यही सच्चा सामाजिक न्याय है। यही सच्ची सामाजिक भागीदारी है। लोकतंत्र ज्यादा से ज्यादा भागीदारी से ही समृद्ध होता है, सशक्त होता है। इसी सोच के साथ लोकसभा और विधानसभा में महिलाओं के लिए 33% आरक्षण का कानून भी बनाया गया है। इसका लाभ देश के हर राज्य की महिलाओं को होगा। हमारी बहन बेटियों को ज्यादा प्रतिनिधित्व मिलेगा। साथियों, देश में महिलाओं की आय बढ़ाने के लिए रोजगार, स्वरोजगार के नए अवसर बनाने के लिए सरकार मिशन मोड में काम कर रही है। बिहार में चल रहे जीविका दीदी इस कार्यक्रम से अनेक बहनों का जीवन बदला है। आज ही यहां बिहार की बहनों के स्वयं सहायता समूहों को करीब 1000 करोड़ रुपए की मदद दी गई है। इससे बहनों के आर्थिक सशक्तिकरण को और बल मिलेगा। ये देश में 3 करोड़ लखपति दीदी बनाने के लक्ष्य की प्राप्ति में और सहयोगी बनेगा। श्रोते हो, गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळाली असून रोजगारातही वाढ झाली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। साथियों, बीते दशक में ग्रामीण अर्थव्यवस्था को नई गति मिली है। गांवों में गरीबों के घर बने, सड़कें बनी, पक्के रास्ते बने हैं, गांवों में गैस कनेक्शन पहुंचे, पानी के कनेक्शन पहुंचे, शौचालय बने हैं। ऐसे हर काम से गांव में लाखों करोड़ रुपए पहुंचे हैं। रोजगार के नए अवसर भी बने हैं। मजदूर से लेकर किसान और गाड़ी वाले से लेकर दुकानदार तक सबको कमाई के नए मौके मिले हैं। इससे उस समाज को सबसे अधिक फायदा हो रहा है जो पीढ़ियों से वंचित रहे थे। मैं आपको पीएम आवास योजना का उदाहरण दूंगा। इस योजना का लक्ष्य है देश में कोई भी गरीब परिवार बेघर ना हो, सबके सिर पर पक्की छत हो। अभी जब इन माताओं बहनों को मैं घर की चाबी दे रहा था, उनके चेहरे पर जो संतोष नजर आ रहा था, उनमें जो नया आत्मविश्वास दिख रहा था, वो वाकई इन गरीबों के लिए काम करने की प्रेरणा का कारण बन जाता है। और इसी लक्ष्य के साथ बीते दशक में 4 करोड़ से अधिक पक्के घर बनवाए गए हैं। श्रोते हो,
हवामान बदलाचे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातल्या डाव्वा एस ग्रामपंचायतीनं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023-24 अंतर्गत देशातून प्रथम पुरस्कार पटकावला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डाव्वा एस ग्रामपंचायतीच्या सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी आज ₹1 कोटींचा हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर आकाशवाणी मुंबईशी बोलताना सरपंच योगेश्वरी चौधरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते बिहार येथील मधुबनी येथे आम्ही आज पुरस्कार स्वीकारलेला आहे आणि हा पुरस्कार स्वीकारताना हा जो क्षण होता तो माझ्यासाठी आणि संपूर्ण गावासाठी एक स्मरणीय दिवस असा होता. आनंदाचा क्षण होता आणि शब्दात सांगता येणार नाही अशा पद्धतीची आजची वेळ होती आणि त्या गोष्टीचा अभिमान सुद्धा वाटला की आपण भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारलेला आहे. यासाठी आम्ही 2023-24 मध्ये क्लायमेट ऍक्शनवर पंचायत राज अवॉर्ड साठी विशेष जो पुरस्कार असतो क्लायमेट त्यावर आम्ही काम केलं. गावामध्ये प्लास्टिक बंदी लागू करणे, प्लास्टिक संबंधित लोकांना जनजागृती करणे आणि जसं सण आहेत आपले जे त्याच्यामध्ये जसं मूर्ती विसर्जन होते त्या मूर्ती विसर्जन सुद्धा 100% कृत्रिम टाकीमध्येच करतो. त्याच्यामुळे जो जल प्रदूषण तो पण कमी होण्यास मदत होते. गावामध्ये झाडं आम्ही जास्तीत जास्त लावल्या. त्यामध्ये जो बांबू आहे हा जास्त प्रमाणात लावला कारण की बांबू ही अशी वनस्पती आहे की त्या पर्यावरणातील कार्बन हा शोषून घेतो आणि त्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढू देत नाही आणि पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी मदत होते. आमचा जो गाव आहे डव्वा ग्रामपंचायत जो आहे तो नागपूर गोंदिया हायवे असल्यामुळे इथे प्रदूषणाचं प्रमाण खूप जास्त आहे. तो प्रदूषण रोखण्यासाठी हे आम्ही कार्य केलं आहे. गावामध्ये जसा इलेक्ट्रिक वाहन जे आहे त्यांच्यात जनजागृती केल्या आणि इलेक्ट्रिक वाहनाचं प्रमाण जसा वाढत आहे हे बघताच आम्ही ई व्हायकल चार्जिंग स्टेशन सुद्धा बसवलेलं आहे जेणेकरून गावामध्ये जास्तीत जास्त ई व्हायकलचा वापर केला जाईल आणि जो प्रदूषण आहे तो रोखण्यासाठी मदत होईल. जसं बायोगॅसची निर्मिती करणे, बायोगॅसचं प्रमाण वाढवणे असे बरेचसे जो क्लायमेट ऍक्शन मध्ये आम्ही बरेचसे असे काम केले आहेत. उद्देश हाच होता की आपल्या गावातील जो कार्बन न्यूट्रल आहे हा कुठेतरी कमी करणे आणि आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त हरित ऊर्जेचा वापर करणे त्यावर आम्ही हा काम केला आहे. आणि हे काम करताना सर्वात प्रथम आम्ही लोकांपर्यंत गेला, गावातील जनजागृतीचे प्रमाण वाढवले, शाळेच्या माध्यमातून, लोकांच्या बचत गटाच्या माध्यमातून, शेतकरी आहेत जे गावातील त्यांच्या माध्यमातून आपण जनजागृतीचे प्रमाण हे वाढवले, लोकांना समजवला आणि तिथून सुरुवात झाली. आणि आज जो आपल्याला इतका मोठा यश मिळाला हा सर्वस्वी याचा श्रेय मी माझ्या ग्रामपंचायतचे संपूर्ण टीम यांना देणार, गावातील जे बचत गटाच्या महिला आहेत त्यांना देणार, गावकरींना देणार. मध्ये मला पंचायत समिती, जिल्हा परिषदचे जे कर्मचारी वर्ग आहेत हे सर्वांनी याच्यात मला खूप मदत केलेली आहे आणि ह्यासाठी मी सर्वांचा धन्यवाद करेल. आणि ह्या सर्वांच्या एकजुटीच्या प्रयत्नामुळे आज आपल्याला हा इतका मोठा क्षण बघायलाच मिळाला. श्रोते हो, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार अंतर्गत कर्नाटक राज्यातल्या बिरडाहल्ली पंचायतीनं द्वितीय आणि बिहार राज्यातल्या मोतीपूर ग्रामपंचायत यांनी तृतीय पुरस्कार मिळवला. महाराष्ट्राच्या विदर्भातल्या डाव्वा एस ग्रामपंचायतीनं बदलत्या वातावरणीय बदलांनुसार काही खास उपाययोजना केल्या आहेत. पृथ्वीवरील वाढतं प्रदूषण, तापमानात झालेली वाढ यामुळे मानवी शरीर आणि वनस्पती पिकांवर दुष्परिणाम होत आहे. हे थांबवण्यासाठी डाव्वा ग्रामपंचायतीतर्फे घरोघरी सौर ऊर्जेचा वापर करणं, प्लास्टिक बंदी, फटाके बंदी अशा खास उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याची दखल घेऊनच केंद्र सरकारतर्फे डाव्वा ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरील लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन रश्मी पाटकर.